तर नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? आपली मस्त आणि मजेत. तुमचा पहिला स्वागत आहे आपल्या साहिल माते व्लॉग्सला. आणि आज पहिला घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीनशी व्हिडिओ. सो हा व्लॉग ऑलरेडी शूट झाला होता, बट मला स्टार्टिंगचा इंट्रोची व्हिडिओ मला भेटली त्यामुळे परत मला शूट करणार. पण ती जेव्हा काढली तेव्हा मजाच वेगळी होती. बट हा व्लॉग असणार आहे तो म्हणजे आपला कुकिंग व्लॉग. आणि कुकिंग व्लॉग मी खूप टायमानंतर करतोय, बट तुम्ही प्रेम द्या या व्लॉगला सुद्धा, खूप खूप प्रेम द्या. आणि अशी रेसिपी तुम्ही कुठे बघितली आहे, ती केली आहे की मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन येतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर डायरेक्टली जाऊया मावशीकडे, आणि मावशी बनवणार एकदम स्पेशल डिश. आणि बघत राहा पुढे. चलो. पहिले सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव शैला हेमंत पाटील. आज काय स्पेशल हो मावशी? आज बोंबील फ्राय तुम्ही तर सर्वांनी बघितलं असाल, पण आता आज मी पाट्यावरची कुरकुरीत बोंबील रेसिपी बनवणार आहे. तुम्ही सर्वांनी माझी रेसिपी बघा. तर आता गाईज बघू शकता, आता मावशीने बोंबील साफ करायला घेतली. आणि मावशी, बोंबील साफ करताना काय काय नीट बघायला लागते नक्की सांगा लागली. तर आपले व्ह्युअर्स असतील, कोणाला जर नसेल येत असेल तर त्यांना माहिती नाही. मावशी आधी कैचीने साफ करते. हे डोकी त्याची काढायची, केस असते त्याची काढायची पूर्ण. आपल्याला फ्राय करायचे आहे, नंतर ते परत मधून ते चिरायचे. फ्राय करणार आहे आणि ते पाट्याखाली ठेवायचं. मावशीची रेसिपी कुठली काहीतरी वेगळी आहे, तर गाईज बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आधी. सो मावशी काहीतरी वेगळी रेसिपी बनवणार आहे, म्हणून आधीच ते पाटाखाली पण काहीतरी ठेवायचं बोलतोस ना तू? ते ठेवायचे, चिरून मीठ लावून सर्व पाणी बाहेर काढून निघेल. पाणी असतं का बोंबलामध्ये? पाणी असतं, साफ करून. ओके. नंतर एकदम कुरकुरीत, म्हणजे कुरकुरीत करण्यासाठी आधी त्याचं पाणी काढायला लागतं आणि टेस्ट पण लागतं. अच्छा. मावशीने असं सगळं साफ करून घेतलं तिथे. चला मग आता गाईज पुढे बघत राहा. तर गाईज आता बघा, मधनं असे एकदम चिरून घ्यायचे. मधनं का कापून मावशी असा? त्याला मीठ मसाला लागतोय, पूर्ण पाणी निघते तो. अच्छा. गाईज हे बघा, एक ऑलरेडी केलेलं आहे मावशीने. आणि बोंबील पण मस्त एकदम ताजं आहेत, फ्रेश. आणि मोठं बघा कसलं. आता असं सगळं आपण मधनं कापून घेऊ, मग भेटूया पुढं. चला. तर गाईज आता बघू शकता, मावशीने फडक्यावर कसं ठेवलंय तसं आपल्याला ठेवायचंय. तुम्ही कुठला पण फडका घेऊ शकता. मावशीने स्वच्छ घ्या. हा, पण स्वच्छ घ्या. आता मावशीने जो रुमाल घेतला तो स्वच्छच आहे आणि नवीनच आहे, म्हणजे तो स्पेशली फक्त जेवणासाठीच ती वापरते. आणि मावशीच्याकडे स्पेशली जास्त मच्छी तर खूपच असते. असं सगळे असे लावून ठेवलेत. आधी मीठ लावलं, त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर काढून घेतलं आणि फडक्याने बघा असं बांधून घेतलंय. इकडे आणि त्याच्यावरती पाटा ठेवून मग वजन ठेवायला. एवढं वजन पाणी निघासाठी बघा गाईस. फ्रेश केलेले बोंबील साफ केले, धुवले आणि मिठामध्ये ते पाट्याखाली ठेवले. ते आता आपण बघूया. किती तास ठेवलेले आपण? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. ओके. त्याचं सर्व पाणी निघालं. गाईस, तर सर्व पाणी निघालेलं आहे, हे बघा. हे बनवून ते आता याच्यामध्ये स्वच्छ धुवायचं. बस.
तर गाईज आता बघू शकता सर्व मावशीने रेडी करून ठेवलं. मावशी काय काय घेतलं आता? आता मी तांदळाचं पीठ घेतलंय. हा तांदळाचं पीठ आहे का? आला लसूण पेस्ट, कोथिंबीर, चण्याचं पीठ, आगरी कोळी मसाला. आगरी कोळी मसाले तुम्ही घरातच बनवलेत ना? सगळे घरात. हळद वगैरे आणि लाल तिखट, रव्याच्या जागी तुम्ही तांदूळ मिक्सर मध्ये हे केले दल्ले आणि त्याच्यात तुम्ही टाकले तर चांगली अजून कुरकुरीत. तुम्हाला लागेल तसं करा. आणि लिंबू घेतलाय. हे तांदळाच्या पिठामध्ये रवा आणि थोडासा लाल तिखट. हल्ली काही जो लाल तिखट तुम्हाला दिसतोय पण एवढा तिखट आहे ना, तो खूप तिखट आहे ना मावशी. मीठ टेस्ट साठी तेवढा बरोबर ना, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आधी बरोबर. आता हे मिक्स करून घेऊया. मसाला त्याच्यामध्ये मिक्स करू. मीठ टाकलं नाही, अगोदर टाकलेलं होतं ना पण आता मीठ टाकायची गरज नाही. पण जास्त मग खारट आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण टाकलं ना पण त्याच्यामध्ये रव्यामध्ये. ओके. म्हणून काय जास्त मीठ टाकू नका, नाही तर मग तुमची मच्छी खारट होईल. बघा एकदम काय कष्टली एकदम मस्त झाली. एकदम तिखट एकदम अशी लाल लाल झाली, झणझणीत एकदम. मला मसाला कमी लागेल कमी टाकून करून आता चण्याचं पीठ त्याच्यात टेस्टसाठी. लिंबू तर गाईज आपण जो रवा आणि तांदळाचा पीठ मिक्स केलेला ना, त्याच्यामध्ये मस्त की एकदम अशी बोंबील ठेवायची. सगळ्या साईडनं प्रॉपरली तो लावून घ्यायचा आणि मग नंतर तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ठेवायचं. सो बघा आता मस्त एकदम असं तेलामध्ये कुरकुरीत असे एकदम मस्त झणझणीत झाले रेडी. आणि पालटून घ्यायचे प्रॉपरली. तर गाईज आता एकदम झणझणीत असे झाले रेडी. आणि मी तर चाललो खावायला. तुम्ही येताव का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. करू सुरुवात. तू करत नको नको घे कर. लिंबू पाहिजे तुला? एक नंबर गाइस, एक नंबर. कुरकुरीत एवढी आहे ना, लय भारी. तुम्ही सुद्धा या, टेस्ट करा आणि सांगा. आणि रेसिपी बनवायला तर बिलकुल विसरू नका. त्याला आता तर मी खातोस तू नको खास. गाइस उरण, खारघर, बेलापूर इथून कुठून सुद्धा ऑर्डर असतील ना तर मावशी घ्यायला रेडी आहे. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून येत असेल, माझा सबस्क्राईब असेल तर मावशी थोडा डिस्काउंट सुद्धा करेल. पण जास्त घेत असेल तर. सो चला मग हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा बनवताय की नाही हे सुद्धा कमेंट करा. तर करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि खूप सपोर्ट द्या. फायदा करा. बाय बाय. आवडली? चला बाय बाय गाईस.